रोहित पवारांची ईडीकडून 11 तास चौकशी। 1 तारखेला रोहित पवार यांची पुन्हा चौकशी होणार। आपली लढाई सुरूच राहणार, झुकायचं नाही। चौकशीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात मुंबई आज महाविकास आघाडीची बैठक। संजय राऊतांची माहिती। तर लोकसभेच्या 48 पैकी 30 जागांचं वाटप पूर्ण, 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाही। निमंत्रण नसल्यानं बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। आरक्षणाचं भगवं वादळ आज नवी मुंबईत तर पुण्यातील रस्त्यांवरती। एक मराठा लाख मराठाची आरोळी। मनोज रांगे पाटील मुंबईकडे मार्गस्थ। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावरती तोडगा काढू, कोणत्याही समाजाला धक्का लागू न देता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान। जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस। गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरती कोर्टाचा निर्णय। तर मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची सदावर्तेंची होती मागणी। अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात आज अजित पवारांचा दौरा। विविध कार्यक्रमांना अजित पवार लावणार हजेरी। तर अजित पवार शेतकरी मेळाव्याला देखील राहणार उपस्थित। महाराष्ट्र लुटला जातोय, मिंधे दिल्ली समोर शेपूट हलवत बसलेत। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। तर काँग्रेसच्या ताठाखालचं मांजर कोण झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा। बडगुजर यांच्यासह इतर दोघांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर। तर पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजर यांच्यासह दोघांवर आरोप। आणि मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। मुंबईचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।